आता बिटको हॉस्पिटल नाशिक रोड इथे येणं झालं आणि या हॉस्पिटलमध्ये MRI हे 1000पासून सुरू होतं ते 5000 रुपयापर्यंत आहे। पण सध्या निर्भय महाराष्ट्र पार्टी एका डायग्नोस्टिक सेंटरकडे आम्ही रेफर करतोय सगळ्यांना। कोणत्याही प्रकारातला MRI असला तरी 1900 रुपयात होऊन जातो। तर मग इथे असे वेगवेगळे रेट का आहे हा प्रश्न आहे। हे सेवाभावी आहे ना, लोकांना कमीत कमी पैशामध्ये तुम्ही सेवा देणार आहात असं म्हणता, पण ती बातमी खोटी आहे, ती माहिती खोटी आहे। लोकांना तुम्ही द्विधा मनस्थितीत ठेवताय, गोंधळात टाकताय। तर ते चित्र स्पष्ट झालं पाहिजे आणि उगीच इथल्या मुख्य अधिकाऱ्यांनी असं सांगू नये की ते प्रायव्हेट आहे, नामकं आहे, ढमकं आहे। तुम्ही अकाउंटेबल आहात, इथे ज्या काही सर्व्हिस दिल्या जातात त्यांच्यावर अंकुश ठेवणं फायनली तुमचं काम आहे। दुसरी गोष्ट, सोनोग्राफीला जर महिना वेटिंग होत असेल, तुम्ही 100 रुपयात देता, सॅल्यूट, पण त्याचा अर्थ असा नाही 100 रुपयात देता तर लोक महिनाभर तुमच्या इथं वाटच पाहत राहतील, लोक मरून जातील किंवा एखादी बाई बाळंत होऊन जाईल आणि त्याच्यानंतर करता का सोनोग्राफी? तर त्याला मॅनेजमेंट पाहिजे, काहीतरी टेक्निशियन असतील ते आम्हाला माहीत नाही, मशीन नसतील आम्हाला माहीत नाही। आम्ही सरकार आहोत, आम्ही मालक आहोत, आमच्याकडे पैशाची काही कमी नाही आहे। मग का बरं या सगळ्या सेवा सुविधा, एवढं सगळं करोडो अब्जो रुपयाचं हे सगळं हॉस्पिटल बांधलेलं आहे, तरी सेवा सुविधा सगळ्यांना का मिळू शकत नाही, का मिळत नाही? याच्या मागे करप्शन, भ्रष्टाचार, मला काय त्याचं फुकटचा पगार खिशामध्ये घालून काळं थोबाड करून फिरत राहायचं, हिंडत राहायचं, ही प्रवृत्ती बंद करा। हे सगळं तुमच्या आमच्या बापाचं आहे, हा देश तुमच्या आमच्या बापाचा आहे, आपण मालक आहे। पण जो इथं परमनंट होतो तो हरामखोर कामच करत नाही आणि सगळं कंत्राटीकरण होत चाललं। का बरं बाहेरच्या एजन्सीज यायला पाहिजे इथे MRI चालवायला किंवा सोनोग्राफी चालवायला? का बरं डॉक्टरला आपण 1,00,000-2 लाख रुपये पगार नाही देऊ शकत आणि त्याच्याकडनं काम काढू नाही शकत? तो कसा काय बाप बनून राहतो? जे परमनंट डॉक्टर येते ते डायरेक्ट नागोबाचा असतो त्यांचा, नुसत्या डंकच करत राहतात। कोणाच्या जीवावर करतात ते? बाहेर प्रॅक्टिस कसे काय करतात ते? हे सगळे प्रश्न खूप आहेत या बिटको हॉस्पिटलशी संबंधित, खूप संताप होतो। पण याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे। आम्ही येतच नाही इकडे, ही पण चूक आहे, कारण हे हॉस्पिटल सुद्धा आमच्या बापाचंच आहे। पण प्रश्न खूप आहेत त्याचे आणि जनता सुद्धा आहे ना याच्यामध्ये फार उदासीन आहे। जनतेचा सपोर्ट नसतो, जनता गुंडांनाच निवडून देते, जातीवाल्यालाच निवडून देते आणि मग तिथं सभागृहात जाऊन ते तोड्या करत बसतात। मग त्याला पण कारणीभूत तुम्ही आहात, याचा तुम्ही विचार केला पाहिजे। तर हे सगळं खरं जी वस्तुस्थिती ती मांडली निर्भय महाराष्ट्र पार्टी, याच्यातनं सामान्य माणसाची सोडवणूक होण्यासाठी विशेष प्रयत्न करेल। वंदे मातरम।